मला दागिने नको आहेत. मला मला राजवाड्यांच्या घरातला अधिकार हवाय. आणि ज्यांच्याकडे घरातल्या लॉकरच्या चाव्या असतात ना, त्यांच्याकडे घरातली सगळी पॉवर असते. जर त्या चाव्या मला मिळाल्या तरच मला वाटेल की मला या घरात इम्पॉर्टन्स आहे, मला या घरात मान आहे, माझं या घरात एक्झिस्टन्स आहे. अगं पण हा मान ना मोठ्या सोन्याचा असतो, म्हणूनच तर चाव्या स्वानंदीकडे असतात ना. म्हणजे काय, मला ते कधीच मान मिळणार नाही का? तो आता ताई मोठी सून आहे आणि मी लहान आहे, यात माझी काही चूक नाहीये ना. आणि इतके दिवस ताईने केलंच ना, मग मला असं वाटतं की आता मी पण केलं पाहिजे घरासाठी काहीतरी. म्हणून मला हवंय ते सगळं. सुष्मिता, तू अशी लहान मुलांसारखी का वागतेस? तू अशी कधीच वागली नाहीयेस. आपण दोघींनी इथे या घरामध्ये एकमेकींच्या हातात हात घालून राहायचंय. आपण एकत्र घराची काळजी घ्यायची. आपल्या दोघींमध्ये कुठलीही स्पर्धा नाहीये. नाहीये ना, मग तुला मला चाव्या द्यायला काय हरकत आहे? दे ना मला कीज. हे बघ, मला ह्या चाव्या ठेवण्याचा काहीही मोह नाहीये. तू काय करणार आहेस त्या चाव्या घेऊन? मला असं वाटेल की मी या घरातली डॉटर इन लॉ झाली आहे माझ्याकडे चाव्या असतील तर. नाहीतर मग माझ्यामध्ये आणि त्या मोलकरणीमध्ये काय फरक आहे? सुश, असं काही नाहीये. जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर. अरे मीच का समजून घ्यायचं सारखं सारखं ताई? मी काय सांगते ते तुला ऐकायला येत नाही का कधी? माझं पण समजून घे ना कधीतरी. कारण तू जे काही बोलतेस ना ते खूप बालबुद्धीने बोलतेस. घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी असते. तू आहेस मुळात तेवढी जबाबदार. येतं तेवढं सगळं तुला? एक मिनिट, भांडू नका दोघी. सुष्मिता, तुला स्वानंदीचे अधिकार हवेत ना? ठीक आहे, मग पुढच्या 15 दिवसांसाठी ना घराच्या चाव्या आणि घराची जबाबदारी तू घे. बघूया याचं काय करून दाखवतेस. खुश आहेस आता? अहो आई, अहो कशाला देते तिला चाव्या? ती लहान आहे अजून, बाळ आहे ते. चाव्यांचा खरा मान स्वानंदीच आहे. असू देत तिच्याकडे. मोमिनला म्हणजे मी लहान आहे यात माझी चूक आहे का? म्हणजे जे काय सगळं आहे ते सगळं मोठ्या सोन्यालाच मिळणार, छोट्या डॉटर इन लॉला काय नाही. मला माहित होतं तुम्ही असंच करणार आहे सगळं. मला जे हवं ते मिळतच नाही कधी लाईफ मध्ये. मला असंच करतात सगळे. मला कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही. ऐक शांत हो, रडू नकोस. तुला हवे ते सगळे अधिकार पुढचे 15 दिवस सगळे अधिकार तुझ्याकडे. बस तू म्हणशील ते होईल. फक्त तेवढंच नाही, स्वानंदी ताईला ना माझं सगळं ऐकावं लागेल. म्हणजे ती मला कसं सांगते सतत हे कर ते कर, तसं मला मी जसं इन्स्ट्रक्शन्स देणार ना तसं स्वानंदी ताईला पण ऐकावं लागणार. कारण ती माझं घरी पण ऐकायची नाही आणि इथे पण ती माझं काहीच ऐकत नाही. मी जे सांगेल ते होईल या घरात आता. ओके, ठीक आहे, मी ऐकीन तुझं. प्रॉमिस? प्रॉमिस. स्वानंदी मॅडम, देऊन टाका तिला चाव्या. सुश बाळा, आता तरी खुश आहेस ना? हे बघ सुष्मिता, स्वानंदी मॅडमनी खूप कमी दिवसामध्ये हे घर जपलंय. इथे आल्या दिवसापासून त्यांनी हे घर आपलंसं केलंय. स्टाफशी एक वेगळ्या प्रकारचं नातं त्यांनी तयार केलंय आणि त्या सगळ्या स्टाफला
फक्त स्टाफ सारखं वागवत नाहीत तर आपल्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं वागवतात. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या स्टाफ मेंबर्सचा स्वानंदी मॅडमवरती विश्वास आहे. हो बाळा, तुलाही असं स्टाफला सांभाळावं लागेल, घर सांभाळावं लागेल, त्यांची मनं सांभाळावी लागतील, अगदी स्वानंदी सारखी. हो हो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका मॉम इन लॉ डॅड इन लॉ. मी ना अगदी तसंच करेन. सुष्मिता, इतकं सोपं नाहीये, अवघड आहे. उदाहरण म्हणून तुला सांगतो, आपण दरवर्षी सणासुदीला आपल्या स्टाफला गिफ्ट देतो. पण यावर्षी स्वानंदी मॅडमनी आपल्या प्रत्येक स्टाफला नेमकी कशाची गरज आहे हे शोधून काढलं आणि ते त्यांना दिलं. इतका बारीक सारीक विचार करतात स्वानंदी मॅडम आपल्या प्रत्येक स्टाफचा. त्या इथे आल्यानंतर मला घरातल्या कुठल्याही गोष्टीत लक्ष घालण्याची गरजच पडली नाही. त्यांना सांगण्याच्या आधीच त्यांच्याकडनं ते काम झालेलं असतं आणि हे सगळं त्या स्वतःची नोकरी सांभाळून मॅनेज करतायत. कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही. उलट कायम त्या दुसऱ्यांच्या तक्रारी सोडवतात, कायम हसतमुख, कायम पॉझिटिव्ह असतात त्या. आणि त्यांचा हा गुण सगळ्यात जास्त आवडतो मला. खरं तर स्वानंदी मॅडमला बघून मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटतं. घरची लक्ष्मी ना अशीच पाहिजे. ती खुश तर घर खुश. हो हो हो. खरंय, स्वानंदी मॅडम त्यांच्या फक्त असण्याने वातावरणात एक आनंद निर्माण करून टाकतात. नाही, मी खरं ते सांगतोय तुमच्याविषयी. तुमच्यामुळे फक्त घरातलं वातावरण नाही तर आमच्या घराचं आरोग्यही सुधारलं. तुम्ही नसतात तर मी माझ्या तब्येतीलाही सिरियसली घेतलं नसतं. आणि फक्त माझं नाही स्वानंदी मॅडम, अख्ख्या घराचं पथ्य पाणी सांभाळता तुम्ही. हे सोपं नाही अजिबात. राजवाडे, एवढं लक्षात आहे तुमच्या? मी तर फक्त माझं कर्तव्य पूर्ण करत होते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी फॅमिली किती महत्वाची आहे. ही फॅमिलीच तर ताकद आहे माझी. तुम्ही खुश तर मी खुश. आता कळलं तुला मी काय सांगतोय? स्वानंदी मॅडम तुझी मोठी बहीण आहे, त्यामुळे त्यांच्यावरती चिडू नकोस. उलट त्यांनी काही तुला शिकवण्यासाठी सांगितलं तर ते मनापासून शिकून घे. कारण हे घर आणि या घरातली माणसं यांना स्वानंदी मॅडम खूप चांगलं ओळखतात. स्वानंदी मॅडम शिवाय हे घर आता इमॅजिनही नाही करू शकत. ठीक आहे, आता तू हे सगळं नीट समजून घे आणि जबाबदारीने वाग. ऑल द बेस्ट. बघ किती छान समजवलं पिंट्यानी. मला माहितीये तू सध्या तुझ्या ताईवर नाराज आहेस, पण हा सगळा कडवटपणानं सोडून द्यायचा आणि प्रेमाने वागायचं. तुम्ही टेन्शन घेऊच नका ग्रँड इन लॉ. मी ना एकदम सगळं मस्त मस्त मॅनेज करेल. आता मी काय म्हणते, थोडं दमल्यासारखं झालं, आपण कॉस्ट्युम चेंज करूया का? मग तुम्ही पण आराम करा. हा चल अंशू, चल. हा हे राहिलंच ना. हा मान आहे ना आजी? येस, थँक्यू अज्जू. बाय मॉम इन लॉ. चल अंशू.